कसला एवढा विचार करताय? आपण एवढा राडा नव्हता घातला पाहिजे. तुम्ही नका ना एवढा विचार करू. तिकडे आत्याबाई पण हाच विचार करून रडत बसल्या. तुम्ही तरी त्रास करून घेऊ नका. आणि त्रास करून घेऊन जे घडलं ते काय बदलणार आहे का? लय उशीर झालाय. बाय पाहिजे ना. गोपाळ कुठे? कुठं अडकलाय? गोपाळ कुठं अडकलाय? आप्पांच्या आणि पप्पांच्या भांडणामुळे त्याने प्लॅन तर कॅन्सल केला नसेल ना? तो मला फसवत तर नसेल ना? नाही 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 नाही, असं नाही करणार तो. गोपाळ नक्की येईल. खरंच मला फसवलं तर? गोपाळ कुठे आहेस तू? अरे झोपलाय काय देवी सिंग? तिकडे माधुरी वाट बघत असेल. आतापर्यंत पैसे घेऊन देवळापाशी आली पण असेल. निघायला पाहिजे. गोपाळ काही न झालंय. देवा, मला माहित नाही मी हे बरोबर करते की चूक. हा, मम्मी पप्पांना याचा त्रास होणार आहे, त्यांची बदनामी होणार आहे, पण मी हे सगळं माझ्या प्रेमासाठी करते. मला माझं प्रेम मिळू दे. मला बाकी काहीच नको. माझा आणि गोपाळचा संसार नीट सुरळीत सुरू झाला की मी मम्मी पप्पांची माफी मागेन. मी त्यांना समजवेन. मी सगळं नीट करेन. पण तोपर्यंत हे सगळं नीट होऊ दे. प्लीज देवा, माझ्या गोपाळला लवकर पाठव माझ्याकडे. गोपाळ ये ना लवकर. तिला फार लांब नाही घेऊन जाऊ शकत. सकाळ होत आली. इथेच काहीतरी केलं पाहिजे. तिला काढायचं म्हणजे मोठा खड्डा खणला पाहिजे. आणि खणायच्या आवाजानं सगळे जागे झाले तर मला दुसरं काहीतरी केलं पाहिजे.
तात्पुरतं या कडब्याच्या पेंड्यात लपून ठेवतो. काय हो, काय झालं? ते जाऊबाईंचा आवाज आला, पडल्या वाटतं. ही श्यामल खरंच पडली की तिने माधुरीची डेड बॉडी बघितली? उठवत नाही गोमन गावभर बोंबा बोंब. एवढं कशाला गो वराडतीयस? तुझ्या वराडण्याने मला अटॅक आला असता. शामे काय झालं ग? शामे काय झालं? केवढी वराडली? साप बीप दिसला का काय? आत्या हे बघा. बाई! अगं हे रागवली. अगं इथं कसं आहे? हे रक्त इथं कसं आलं?